याच्या पलीकडे सांगतो, लयच त्रास होत असला त्याच्या संघच हिंडा, पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर ज्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच करा। विधानसभेला गनिमी कावा करायचा आहे आणि हा गनिमी कावा काय असणार आहे, कशा पद्धतीची जरांगे पाटलांची रणनीती आहे। घोंगडे बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी हा गनिमी कावा मराठा बांधवांसमोर मांडलाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मराठ्यांपुढे तुमची सत्ता टिकूच शकत नाही, मी हे वैद्यनाथाच्या पवित्र भूमीतून सांगतो। आतापर्यंत ठरलं नाही उभा करायचेत का पाडायचेत, मात्र जर का आरक्षण दिलं तर आम्ही मात्र सपशेल माघार घेऊ, राजकारण हा आमचा पिंड नाही, अशा पद्धतीनं जरांगे पाटील वेळोवेळी बोलत आलेत। जोपर्यंत मराठ्यांच्या लेकरावर आरक्षणाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत मी पाठीमाग घेणार नाही आणि हाच शब्द जरांगे पाटलांनी वापरलाय परळी वैजनाथ इथं आज संपन्न झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये। माझा शेवटचा पण आहे, मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊनच गुलाल टाकायचा, त्याशिवाय मागे सारखायचं नाही। आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटील बोलतायत की मराठ्यांनो आता गनिमी कावा करावा लागणार आहे। ते सरकार, इथली व्यवस्था मराठ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, त्यांच्या भावना समजून घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळं आता या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला कावा करावा लागणार आहे। हा कावा नेमका कसा असणार आहे, काय करायचं या संदर्भानं जरांगे पाटील या घोंगडी बैठकीत बोलताय। तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवून दिली, अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाला विरोध करणारा जो उमेदवार आहे त्याला पाडा, असा दणका जो जरांगे फॅक्टरचा तर लोकसभेला पाहायला मिळाला। म्हणजे मराठा बांधवांनी पाडून ताकद दाखवली। आता जर का विधानसभेला उमेदवार उभा करायची वेळ आली तर हे उभे केलेले उमेदवार निवडून खऱ्या अर्थानं ताकद दाखवून द्या, अशा पद्धतीनं जरांगे पाटील या घोंगडी बैठकीत बोलताय। जर आता उभं करायचं ठरलं, मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांनी ताकद दाखवायची। किती पण त्रास होऊ द्या, तुम्हाला काही अडचणी आल्या तरी सुद्धा मतदान करायचं आणि हे मतदान मराठा बांधवांना विजयी करण्यासाठी करायचं, अशा पद्धतीनं आव्हान जरांगे पाटील या घोंगडी बैठकीत करतायत। आणि ही महत्त्वपूर्ण घोंगडी बैठक परळी इथं संपन्न होते, त्या निमित्तानं जरांगे पाटील संवाद साधतायत। लई त्रास होत असला तर त्याच्या सोबत हिंडा, मात्र मतदानाला गेल्यानंतर त्या खोक्याच्या आडोंगी गेल्यानंतर योग्य त्या उमेदवाराला निवडून मराठा बांधवांचा उमेदवार विजयी करा। याच्या पलीकडे सांगतो, लयच त्रास होत असला त्याच्या संघच हिंडा, पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर ज्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच करा, अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी आव्हान केल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील खरं तर मराठा आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठकीचं आयोजन परळी वैजनाथ इथं केलं होतं आणि त्या निमित्तानं बोलता आहेत। जरांगे पाटलांचा शब्द आहे की जोपर्यंत आरक्षणाचा गुलाल मराठा बांधवांच्या लेकराच्या अंगावर पडत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि याच शब्दाला घेऊन पुढे जरांगे पाटील सांगतायत, विधानसभेला जर का वेळ पडली उमेदवार उभे करायची तर त्या उमेदवाराला विजयी करायचं। पोलिसांनी अडवलं, पोलिसांनी जरी मतदान करू दिलं नाही तरी सुद्धा मतदान करायचं। अडचणी आल्या, काही त्रास व्हायला लागला तर त्या माणसासोबत हिंडा, विरोधक माणसासोबत हिंडा, मात्र मतदान ज्याला करायचंय त्यालाच करा। तुम्हाला पाठीमागून पोलीस जरी मारित असले मतदानाला जाऊ नको म्हणून, तरी त्या खोक्यापर्यंत जायचं। समोरच्या विरोधक उमेदवाराला असं वाटलं पाहिजे की हे सगळे माझ्या सोबत हिंडत होते आणि मग मी पडलोच कसं काय, अशा पद्धतीचा कावा मराठा बांधवांनो आता विधानसभेला करायचा आहे। आणि या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जरांगे पाटील मराठा बांधवांसोबत या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून करतायत। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कावा करायचा आहे आणि हा कावा यशस्वी करून दाखवायचा आहे। जर का उमेदवार उभे केले तर मराठा बांधवांचे जे उमेदवार असणार आहेत तर ते उमेदवार विजयी करायचे आहेत, अशा पद्धतीचं आव्हान जरांगे पाटील घोंगडी बैठकीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात। मंडळी, तुम्हाला काय वाटतं या संदर्भानं नक्की आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।